सतीश करजगीकर, मी गजानन भक्त मंडळामध्ये काम करत असते। आज या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे आम्ही ब्रह्मांड नायक श्री गजानन भक्त मंडळ आणि माधव कॉलनी भक्त परिवार रवींद्र जोशी सर यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही आज या ठिकाणी मोदकाचा महानैवेद्य करत आहोत। इथे अनेक महिला स्वखुशीने आणि महाराजांच्या वर असलेल्या भक्तीने या इथे येऊन मोदक तयार करीत आहेत, सेवा करीत आहेत। त्यांना त्याच्यात इतका आनंद होतो आहे की त्या घरी न जाता संध्याकाळपर्यंत इथं मोदक करीत बसत असतात। आम्हाला महाराजांनी हे करण्याची संधी दिली, म्हणजे भक्त म्हणून आम्हाला संधी दिली, याचा आम्हाला खूप आनंद होतो। आणि या ठिकाणी जेवढ्या महिला गोळा झालेल्या आहेत या सगळ्या आमच्याबरोबर शेगावला 17 तारखेला तिथे येऊन हा महाराजांना महाप्रसाद जो आहे तो वाटणार आहे आणि महाराजांची सेवा करणार आहे। धन्यवाद। समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। ब्रह्मांड नायक श्री गजानन महाराज सेवाभावी संस्था, माधव कॉलनी भक्त परिवार तसेच नाशिकमधील सर्व गजानन महाराज भक्त परिवार यांच्या वतीने 2019 सालापासून गजानन महाराजांची पालखी सोहळ्याचं स्वागत सोहळा शेगाव येथे केला जात असतो। प्रथम वर्षी 3.5 लाख मोदक, द्वितीय वर्षी 21,000 किलो गूळ, तृतीय वर्षी 16 टन साखर, चतुर्थ वर्षी हरभरा डाळ 9,001 किलो आणि यंदाच्या मागच्या वर्षी 2 ट्रक साबुदाणा 19,516 किलो असा गजानन महाराज संस्थान शेगाव यांना समस्त नाशिक जिल्ह्याच्या वतीने कोरड्या शिद्याच्या स्वरूपात अर्पण करण्यात आला। तसेच नाशिकमधील सर्व भक्त परिवारांतर्फे किमान प्रत्येकाने 21 मोदक देऊन संपूर्ण पालखी सोहळ्याला त्या मोदकांचा प्रसाद वाटप केला जात असतो। नाशिक रांगोळी महारांगोळी ग्रुप तसेच नाशिकमधील अनुराधा शेटे व पूनम बिरारी यांच्या वतीने महाराजांच्या इथं 450 फुटांचा फुलांचा गालिचा दरवर्षी काढण्यात येत असतो। तसेच 2011 सालापासून नाशिकमधून शेगाव येथे ब्रह्मांड नायक श्री गजानन महाराज सेवाभावी संस्था नाशिक यांच्या वतीने पायीवारी काळाराम मंदिरातून प्रस्थान होत असते आणि 13व्या दिवशी शेगाव येथे दासगणू महाराज पुण्यतिथी ज्ञानेश्वर माऊली समाधी उत्सव या दिवशी शेगाव येथे तिचं स्वागत केलं जात असतं। तसेच अनेक उपक्रम नाशिक शहरामध्ये महापारायण सोहळा दरवर्षी डिसेंबर महिन्यात माधव कॉलनी येथे नाशिककरांच्या वतीने महापारायण सोहळ्याचे आयोजन केले जात असते। रवींद्र जोशी यांच्या सर्व मार्गदर्शनाखाली हे उपक्रम चालत असतात। तसेच ब्रह्मांड नायक श्री गजानन महाराज सेवाभावी संस्था मिलिंद नाईक अध्यक्ष रूपाने ते सर्व कार्य बघत असतात। तसेच आमच्या परिवारातर्फे म्हणजे ज्यांच्या इथं हा महाप्रसाद बनवला जातो ते निवृत्ती गायके यांच्या बंगल्यामध्ये संपूर्ण महाप्रसादाचे नियोजन गेल्या 5 वर्षापासून केले जात असते।
रवींद्र जोशी सरांच्या इथं संपूर्ण जो कोरडा शिदा हा सर्व शिदेचं संकलन रवींद्र जोशी यांच्या इथं केले जात असते. ब्रह्मांड नायक श्री गजानन महाराज सेवाभावी संस्था यांच्या वतीने तसेच समस्त नाशिककरांच्या वतीने आपण यंदाच्या वर्षी 1,00,000 मोदकाचं महानैवेद्य अर्पण करणार आहोत. त्या नियोजनातनं मोदकाच्या नियोजनासाठी पायवारीचा जो आमचा ग्रुप आहे यांच्या वतीने मागच्या वर्षापासून गजलक्ष्मी हा उपक्रम करण्यात आला. त्या उपक्रमामधून 54,000 रुपये देणगी गोळा झाली. तसेच नाशिकमधील अनेक भक्तवारा परिवारातर्फे देणगीचे संकलन करून 1,00,000 मोदकाचे नियोजन करण्यात आलेले आहे. सिन्नरमधील सोनल मालपाटक यांच्या इथं सुद्धा 51,000 मोदक बनवायचे कार्य चालू आहे. तसेच उल्का लाखे म्हणून अश्विन नगर यांच्या इथं मोदक बनवण्याचे नियोजन चालू आहे. यंदाच्या वर्षी समस्त नाशिककरांच्या वतीने मोदक महानैवेद्य तसेच कोरड्या शिद्याच्या स्वरूपात तूरडाळ शेगाव संस्थानला अर्पण करण्यात येणार आहे. तसेच नाशिक मधील सुजाता करंजीकर यांच्यामार्फत सर्व वारकऱ्यांना रुमालाचे वाटप तसेच अनघा कुलकर्णी अनघा कुलकर्णी यांच्यामार्फत सर्व वारकऱ्यांना टोप्या देण्यात येणार आहे. नाईक परिवारातर्फे दरवर्षी गेल्या 6 वर्षापासून शेगावमधल्या सर्व वारकऱ्यांचं खाऊ स्वरूपात प्रसाद म्हणून बर्फीचे वाटप केले जात असते. आणि शेगावमध्ये साधारणतः 1200 वारकऱ्यांची संख्या असते. महाराजांची पालखीमध्ये 750 वारकरी 2,200 सेवेकरी आणि इतर काही भक्तपरिवार यांना सर्वांना तो महाप्रसादाचं वाटप केलं जात असतो. महाराजांच्या आणि पायवारीच्या ग्रुपतर्फे चिवडा महानैवेद्य हा सुद्धा सर्व वारकऱ्यांना प्रसाद स्वरूपात दिला जात असतो. मी सुमन निवृत्ती गायखे हे जे यांनी जी वारी पायी वारी जी शेगावची चालू केली ती 2011पासून चालू केलेली आहे. आणि 2011ला फक्त हे पहिले सुरुवातीला 4-5च माणसं गेलेले होते. त्यात मला म्हटले पण मी काही जाऊ शकले नाही. म्हटले हे 4-5च माणसं जाणारे मी कशी काय जाऊ एकटी. त्यामुळे मी त्या वर्षी काही गेले नाही. पण दुसऱ्या वर्षीपासून जवळजवळ 11 वाऱ्या मी त्यांच्याबरोबर केल्यात. पायीवारी म्हणजे इथून आम्ही नाशिकहून रामाच्या मंदिरात जाऊन तिथून पायी जाऊन आम्ही 13व्या दिवशी शेगावी पोहोचायचो. पण खूप छान वाटलं. आणि नंतर त्यांनी गाडी जी घेतली ती गाडी महाराजांची पालखी. मग नंतर मी थोड्या दिवस मी पालखीची गाडी देखील चालवली. त्याच्यानंतर आता हे 14 वर्ष झाले जवळजवळ पालखी शेगावला जाते ती. आणि त्यांनीच खरी मला साथ केली ह्या मिलिंद नाईकनी. म्हणून खरं मी या वारीला सहभागी झाले. आणि नंतर आता माझ्या वयामानाप्रमाणे मी काही आता जात नाही. पण आता हा जो उपक्रम जे ते करता आहेत ते आज आमच्याच इथे करतायत. आणि त्यांचे बी धन्यवाद. आणि महाराजांचे आमच्यावर खूप उपकार झाले. खूप अनुभव आले आम्हाला महाराजांचे. आणि त्यामुळेच खरं मी या वारीमध्ये पायी यायला सुरुवात केली होती. जय गजानन श्री गजानन. माझं नाव अलकनंदा तांबट. मी सुद्धा ह्या ग्रुपमध्ये जॉईन झाल्यापासून मी पण 8 वर्षे झाले आज पायीवारीला जाते नाशिक ते शेगाव. ह्या वारीमध्ये तर आम्ही एकदम महिला मंडळ वगैरे सगळ्या अगदी भजनी मंडळ वगैरे सगळं भजन करत मस्त केव्हा पोचतो हे समजत नाही. 14व्या दिवशी आम्हाला इतका उत्साह असतो की कधी महाराजांच्या चरणी आम्ही नतमस्तक होतो. ते सगळ्यांचा आनंद अगदी ओसंडून वाहत असतो त्यावेळेस. जय गजानन. जय गजानन. मी भाग्यश्री मिलिंद नाईक. यंदाचा उपक्रम आहे तुरीची डाळ आणि मोदक. आमचा संकल्प आहे 1,25,000 मोदक नेण्याचा. जास्तीत जास्त तुरीची डाळ संस्थानला प्रसाद म्हणून आमच्यातर्फे द्यावी असा आमचा निश्चय आहे. पण मग आता बघूया भाविकांच्या वतीने केवढी होते काय होते. पण आम्हाला हा उपक्रम करताना खूप आनंद होतो. आणि आमचा सगळ्यांचा जो शिदा आहे हा लाखो लोकांपर्यंत पोहोचतो. लाखो भक्तांना याचा लाभ मिळतो, प्रसाद मिळतो. आणि आम्हाला हाच आनंद सगळ्यात जास्त आहे की आपण हे सर्व करू शकतो.
असं सगळ्या भक्तांनी एकत्र येऊन दरवर्षी आम्हाला साथ द्यावी, दरवर्षी आमच्यावर असंच प्रेम दाखवून आमच्याकडे मोदक करायला यावं, सगळ्यांना मोदकाचा पण प्रसाद एकसारख्या मोदकांचा प्रसाद मिळावा म्हणून आम्ही यावर्षी आपण मोदक करावे, इथे येऊन सेवा द्यावी, हा आमचा एक हट्टास होता असं म्हटलं तरी चालेल. पण भक्तांनी सगळ्यांनी आम्हाला साथ दिली. बहुतेक लोक आमच्याबरोबर इथे येऊन मोदक करताय, भरपूर महिला साथ देत आहे. खूप खूप भक्त ह्या उपक्रमामध्ये येतात, स्वइच्छेने देणगी देता. 14 वर्ष झाले आज आम्ही पायवारी करतोय. यंदाचं आमचं 14वं वर्ष आहे. भक्त पण आम्हाला जे आम्ही रस्त्याने जातो येतो, ज्यांच्याकडे मुक्काम करतो, ते सगळे भक्त आमच्यासाठी खूप खूप काही करता. ते आमची एक प्रकारे वाट बघत असतात की कधी वारी येईल नाशिकहून. तसंच नाशिकहून मोदक शेगावला कधी पोचतील अशी अनेक भक्त वाट पाहत असतात. खामगाव ते शेगाव जेवढे भक्त चालत येतात ते दरवर्षी जे चालणारे आहेत ते दरवर्षी लोक विचार करतात की मोदकवाले आले नाही का म्हणून. पण जेव्हा त्यांना आम्ही दिसतो तेव्हा त्यांना एक वेगळा उत्साह, वेगळा आनंद असतो. हाच आनंद आम्हाला त्यांच्या चेहऱ्यावर पाहून आम्ही जे काही केलं आहे याचा आम्हाला एक पोचपावती मिळते, जी महाराजांनी आशीर्वादाच्या रूपात आम्हाला दिलेली आहे. आम्ही नाशिक ते शेगाव जेव्हा पायवारीला जातो, आमचा अनुभव असा आहे की आमच्याबरोबर मुक्ता नावाची कुत्री आली होती आणि त्याच वर्षी महाराजांच्या पालखीबरोबर एक कुत्री आली होती. तसंच आम्हाला महाराजांनी अनेक गोष्टी, अनेक अनुभव दिलेत. असाच भक्त परिवार वाढत राहो, असाच भक्त परिवार आमच्यावर प्रेम करत राहो, असाच भक्त परिवार वाढत राहो, अशीच सेवा सगळ्यांकडनं महाराजांसाठी होत राहो, हीच आमची प्रार्थना आहे. जय गजानन. जय गजानन. मी सौ संगीता संजय दलाल, नाशिक. आमचा हा पायवारीचा ग्रुप, त्यातील मी एक सभासद. अतिशय उत्साहाने आम्ही पायवारी दरवर्षी करत असतो. त्याच उत्साहाने आम्ही इथे महाराजांच्या पालखीच्या आगमनासाठी महानैवेद्य तयार करत असतो. नुसतंच महानैवेद्य नाही तयार करत, तर त्यासोबत महाराजांचे अतिशय सुंदर असे आम्ही भजनही करत असतो. ह्या भजनांमध्ये सगळ्या महिला तल्लीन होऊन महाप्रसाद बनवत असतात. असा हा सुंदर आमचा उपक्रम नित्य चालू राहावा, हीच माझी गजाननचरणी प्रार्थना. धन्यवाद. समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय. हा उपक्रम जो चालवतो आहे तो प्रत्यक्ष परमेश्वर म्हणजे पंढरपूरचा विठोबाच चालवतो आहे. आणि त्याला प्रेरणा ही त्यांच्याकडून जी प्रेरणा मिळाली ती मिलिंद नाईक आणि रवींद्र जोशी यांना, आणि त्यानंतर आम्ही आहोत. आणि ह्याची अशी आख्यायिका आहे, हा जो महाप्रसाद आम्ही वाटणार आहे त्याची आख्यायिका अशी की पंढरपूरची जी आषाढी वारी असते ती वारी शेगावात पोचताना पंढरपूरचा जो विठोबा आहे तो वेशीपर्यंत आपल्या गजानन महाराजांना सोडवायला येतो. आणि त्या ठिकाणी इंजिनिअरिंग कॉलेजपाशी हा जो मोदकांचा प्रसाद आहे त्या वारकऱ्यांना, म्हणजे जी पायीवारी येत असते त्या प्रत्येक वारकऱ्याला एक एक मोदक आणि अजून काही प्रसाद तिथे वाटला जातो. आणि हा वारीचा आनंद आम्ही इतका लुटतो, हे याचं सगळं श्रेय मिलिंद नाईक यांना आहे. आणि इथे गेल्या 15 दिवसापासून मोदक म्हणजे मोदकाचं तयारी करताना अनेक सगळ्या यांच्या पायीवारीतल्या सगळ्या बायका, स्त्रिया, महिला आहेत. आम्ही नंतर आलेलो आहोत, पण या महिला ज्या आहेत त्या भजन म्हणता मोदक बनवतात. आणि हा मोदकाचा प्रसाद आम्ही तिथे आता 17, 18, 19ला तिथे आम्ही इंजिनिअरिंग कॉलेजपाशी शेगावला आम्ही तिथे वाटणार आहोत. तो आनंद खूप काही वेगळा असतो, तो एकदा सर्वांनी घ्यावा म्हणून नवीन दरवर्षी आमच्यामध्ये महिला येत असतात. तर अशा प्रकारे हा उपक्रम आहे. आता उपक्रमांची यादी तुम्हाला मिलिंद नाईक यांनी सांगितलीच आहे, पण यावर्षी तूर डाळ आणि मोदक हा फार मोठ्या प्रमाणावर त्याची संख्या वाढलेली आहे मोदकांची. नाही तर ती दरवर्षी थोडीशी कमी असते, पण यावर्षी जास्तीत जास्त मोदकासाठी नवीन महिला ॲड होत चाललेल्या आहेत आमच्यामध्ये. तर असा हा जो उपक्रम आहे, असा हा जो सोहळा आहे म्हणतात, तो खूप आनंदाचा आहे. आणि त्याच्यामध्ये आम्ही समाविष्ट झालो आहोत. आणि हे सगळं महाराज करून घेतात, आपण काहीच करत नाही. निरनिराळ्या भागातून महिला इथे येत आहेत आणि त्यांना म्हणतात आम्ही मदत करू का, किंवा आमचा हा शिदा असा गोळा झालेला आहे, आम्ही तुम्हाला आता ते नाही सांगतायत की आता आमचं थांबणार आहे हे 17 तारखेला. तर अशा पद्धतीने हे जे उपक्रम आहे दरवर्षी वेगळी आयडिया यांच्या मनामध्ये येते, दरवर्षी वेगळी कल्पना सगळ्यांच्या मनात येते आणि मग मीटिंगद्वारे, सभेद्वारे ते ठरलं जातं. अशा पद्धतीने हा उपक्रम चालू आहे.
हक्क